इंग्रजांच्या काळामध्ये न्यायदेवतेच्या डोळ्यावरती बांधलेली पट्टी मागच्या वर्षी निघाली आणि न्यायदेवता ही विदाऊट पट्टीची, म्हणजे न्यायदेवतेला सगळं काही दिसू लागलं. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये गाजत असलेले सरकार विरुद्ध भीमराव कांबळे या प्रकरणाचा आज निकाल लागला. या प्रकरणामध्ये न्यायदेवतेकडून न्यायव्यवस्थेवरती जो लोकांचा विश्वास होता त्या विश्वासाप्रमाणे त्यांना डेथ पेनल्टी म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. बरं, हे प्रकरण काय होतं? तर हे प्रकरण एका चिमुकल्यावरती म्हणजेच लहान मुलीवरती अत्याचार करून तिचा मारून टाकण्यात आलं होतं. बरं, याच्यामध्ये एक गोष्ट बाहेर आली ती म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअर केस. रेअरेस्ट ऑफ द रेअर केस म्हणजे काय? तर बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1980 सालची एक केस लॉ आहे आणि या केस लॉमध्ये त्या बच्चन सिंगने त्याच्या आईला आणि एका शेजारच्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये आई मेली. ही रेअरेस्ट ऑफ द रेअर पहिली केस. आणि त्याच्यानंतर मच्छी सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब याच्यामध्ये असं निष्कर्ष काढलं की जी केस 1983 साली झाली, याच्यामध्ये 5 डॉक्ट्रिन काढल्या की ज्याच्यामध्ये रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणजे काय असतं. आता सरकार वर्सेस भीमराव कांबळे या केसमध्ये रेअरेस्ट ऑफ द रेअर काय आहे? तर 25 जून 2026 रोजी मेहरबान कोर्टानं सांगितलं की सदरील केस ही रेअरेस्ट ऑफ द रेअर दुर्मिळातली दुर्मिळ आहे आणि तो आरोपी दोषी आहे. याच्यावरूनच समजलं की त्याला डेथ पेनल्टी, हँग टिल द नेक ऑफ द डेथ, म्हणजे त्याला मृत्यूदंड देण्यात येणार हे त्या दिवशीच आपल्याला समजलं होतं. तर रेअरेस्ट ऑफ द रेअर केस ही बच्चन सिंग मच्छी सिंग यांच्या केसमधून आली. तर याच्यामध्ये मच्छी सिंगमध्ये 5 पॉईंट सांगितले की ब्रुटॅलिटी ऑफ द क्राईम काय आहे, मोटिव्ह काय आहे, इम्पॅक्ट ऑन सोसायटी काय आहे, पर्सनॅलिटी ऑफ अक्युज्ड काय आहे, आणि याच्यावरती सदरील केस म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअर केस ठरवण्यात आली. तर या सध्या सरकार विरोधात भीमराव प्रभाकर कांबळे केसमध्ये याच्यामध्ये 1 तारखेला त्या मुलीवरती अत्याचार झाला, त्याच्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलं. 16 दिवसामध्ये हिस्टॉरिकल पद्धतीने 16 दिवसामध्ये चार्जशीट बनवण्यात आलं. ते चार्जशीट 1200 पानाचं होतं. त्या मुलीला 18 जखमा झाल्या होत्या, तिच्या तोंडामध्ये सुद्धा 12 सेंटीमीटर इतक्या जखमा झाल्या होत्या. म्हणजे सदरील केस ही रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट कशी. तसेच BNS कलम 136(2), 140(1), 74, 64, 103(1) आणि पॉस्कोच्या 4, 6, 8, 12 या कलमांतर्गत त्याच्यावरती कारवाई करण्यात आली. तर रेअरेस्ट ऑफ द रेअर केस ही याच्यावरून बनते की लहान मुलीवरती अत्याचार केला, तिला मारण्यात आलं आणि ब्रुटॅलिटी ही हाय लेवलला पोहोचली होती, त्यामुळे सदरील केसमध्ये मृत्यूदंड देण्यात आला. बरं, या मृत्यूदंडाची प्रक्रिया आजपर्यंत किती जणाला मृत्यूदंड झाला? तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा नथुराम गोडसे यांना मृत्यूदंड देण्यात आला, त्याच्यानंतर अजमल कसाबला देण्यात आला, त्याच्यानंतर निर्भया हत्याकांड ज्याच्यामध्ये मुकेश वर्सेस इन्स्टिट्यूट ऑफ दिल्ली या लोकांनाही मृत्यूदंड देण्यात आला, यांना सुद्धा डेथ पेनल्टी देण्यात आली. आणि आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आपल्यामध्ये रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये सरकार विरुद्ध भीमराव प्रभाकर कांबळे याला मृत्यूदंड देण्यात आला. बरं, एकंदरीत विचार करता हा मृत्यूदंड देण्याची पद्धत किंवा मृत्यूदंड देऊन सरकारला काय साध्य करायचं आहे? तर पहिली गोष्ट, लोकांचा या व्यवस्थेवरील असलेला विश्वास, न्यायव्यवस्थेवरील या न्यायमंदिरावरील असलेला विश्वास टिकवून ठेवणं, ते पुढं चालवणं. दुसरी गोष्ट, आपल्या ज्या स्त्री आहेत त्यांचं संरक्षण, लहान मुलीचं संरक्षण, आणि या कायद्याच्या विरोधात जो वागेल त्याच्यासाठी एक आदर्श असं उदाहरण सरकारनं तयार केलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे न्याय मंदिरावरचा विश्वास आपोआपच साहजिकच वाढत जाणार आहे.